शेतकऱ्यांनी तैवान पिंक आणि रेड डायमंडला 200 mm चा फॉर्म लावला पाहिजे आणि VNR ला हा 220 mm चा फॉर्म लावला पाहिजे शेतकऱ्यांनी. कारण का रेड डायमंड आणि VNR ची साईज 300 ते 300 350 पर्यंत होते आणि VNR ची कशी 350 400 पर्यंत जाते आणि एकदम प्रॉपर VNR ला 220 mm चा फॉर्म बसतो आणि शेतकऱ्यांनी 200 mm हा फॉर्म घेतला पाहिजे. VNR साठी 220 आणि पिंक तैवान आणि रेड डायमंडला 200 mm. तर म्हणजे फॉर्म बरोबर कॅरी बॅग पण तितकीच महत्वाची. हा कॅरी बॅग पण कॅरी बॅग काय क्वालिटीची पाहिजे? कॅरी बॅग म्हणजे पहिली गोष्ट हा कॅरी बॅग स्लिप झाला पाहिजे व्यवस्थित. अशा प्रकारे ही स्लिप होते कॅरी बॅग, लगेच आपल्याला काठ बांधता येते मग शेतकऱ्यांना. आणि त्याच्यातून प्रॉपर एक 3 होल आलं पाहिजे व त्याच्यातून पाऊस वगैरे झाला तर पाणी व्यवस्थित निघून गेलं पाहिजे. अशा प्रकारे 3 होल असतात त्याच्यात आणि ते प्रॉपर होल असले ना पाणी जरी आलं तरी खाली निघून जातं. पेरूची क्वालिटी एकदम चांगल्या प्रकारे होती. शेतकऱ्यांनी पहिली गोष्ट बघितलं पाहिजे की कंपनीमध्ये येऊन की तो मटेरियल कुठल्या प्रकारचा युज करतायत. मटेरियल हा रिलायन्स मटेरियल पासूनच युज केलेला फॉर्म पाहिजे पहिली गोष्ट. आणि कॅरी बॅग पण रिलायन्स मटेरियल पासूनच युज केलेली पाहिजे. शेतकऱ्यांनी हा कंपनीमध्ये येऊन बघितलं पाहिजे की बाबा कुठल्या मटेरियल पासून ते कॅरी बॅग आणि फॉर्म तयार करतात. आपल्या कंपनीमध्ये सध्या आता रिलायन्स मटेरियल पासून फॉर्म तयार होतो आणि त्याचं वेट आणि GMS हे कशा प्रकारे यूज केलं जातं. वेट म्हणजे जर फॉर्मचं 2 फॉर्मचं वेट कमीत कमी 5 ग्रॅम पर्यंत आलं पाहिजे आणि ते शेतकऱ्याला व्यवस्थित प्रॉपर लॉक तेच आलं पाहिजे.